विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय शिवसेना करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी घेतलाय। त्यामुळे कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे। तसेच वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम सोहळा टाळण्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे। आमदार चंद्रदीप नरके यांनी आवाहन करताना म्हटलं आहे की दरवर्षी तुम्ही सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक 20 ऑक्टोबरला प्रचंड जल्लोषात माझा वाढदिवस साजरा करता। आपल्या सर्वांचा आनंद गगनात मावणारा नसतो, परंतु यावर्षी महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विदर्भ, मराठवाड्यासहित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे। यामध्ये आपले शेतकरी बांधवांची पिकं, अनेकांचे संसार, घरं, गावच्या गावं उद्ध्वस्त झाले आहेत। पुरात उद्ध्वस्त होण्याचं दुःख कोल्हापूरकरा इतकं दुसऱ्या कोणालाही माहीत असणार। म्हणूनच यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे। माझ्या वाढदिवसाला हार, बुके, शाल, श्रीफळ, फ्लेक्स, प्रिंट, डिजिटल मीडिया, वृत्तपत्र, जाहिराती असा कोणताही खर्च न करता सर्वांना हीच मदत आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी करावी। त्या दिवशी भेट घेण्यासाठी मी देखील उपलब्ध असणार नाही। पुन्हा पूरग्रस्तांच्या डोळ्यात आणलेले अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य खुलवणं हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट असेल, असं नरके यांनी म्हटलं आहे। दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांच्या या संवेदनशील मनाचं सर्वत्र कौतुक होत आहे।